हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 33वा श्लोक वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 33. यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं न उपलिप्यते सर्वत्र अवस्थित देहे तथात्मान उपलिप्यते. भाषांतर. आकाश सर्वव्यापी असूनही ते आपल्या सूक्ष्मतेमुळे कोणत्याही वस्तूने लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीमध्ये स्थित झालेला आत्मा शरीराशी लिप्त होत नाही. तर इथे भाषांतरात आपण दुसऱ्या ओळीत वाचलं, ब्रह्मदृष्टीमध्ये स्थित असलेला आत्मा. तर असा आत्मा शरीराशी लिप्त होत नाही हे समजवायला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या 33व्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत आकाश तत्वाचं उदाहरण देत आहेत. आकाश तत्व याला इंग्रजीमध्ये स्पेस म्हणतात, जे सर्वत्र पसरलेलं असतं. शब्दशः अर्थ बघूया. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम न उपलिप्यते. तर इथे पहिल्या ओळीत यथा शब्द आहे आणि दुसऱ्या ओळीत शेवटून चौथा शब्द बघितला तर ते तथा आहे. तर यथा तथा, तर ज्याप्रमाणे आणि तथा म्हणजे त्याप्रमाणे. तर पहिल्या ओळीत म्हटलं आहे यथा ज्याप्रमाणे, सर्वगतम सर्वव्यापी आणि सौक्ष्म्यात सूक्ष्म असल्यामुळे काय कशाबद्दल चर्चा आहे? आकाशम, जे आकाश आहे, आकाश तत्व आहे ते न उपलिप्यते म्हणजे ते लिप्त होत नाही. तर आकाश सर्वव्यापी असूनही ते आपल्या सूक्ष्मतेमुळे कोणत्याही वस्तूने लिप्त होत नाही. म्हणजे सर्वत्र व्यापलेलं हे जे आकाश आहे त्यामध्ये सर्व वस्तू आहेत. वस्तू चांगली असो वा वाईट असो, वस्तू सुगंधी असो वा दुर्गंधी असो, आकाश तत्व आहे ते अतिशय सूक्ष्म आहे आणि त्यामुळे ते कोणत्याही वस्तूला स्पर्श करत नाही आणि त्यात लिप्त पण होत नाही. तर जसं आकाश आहे तसंच त्याप्रमाणे भगवंत दुसऱ्या ओळीत म्हणत आहेत, सर्वत्र अवस्थितो देहे तथात्मा न उपलिप्यते. तर कसा आहे हा आत्मा? सर्वत्र अवस्थितो देहे. देह म्हणजे शरीरामध्ये. तर हा आत्मा शरीरामध्ये सर्वत्र पसरलेला आहे. म्हणजेच काय? हा जीवात्मा आहे, त्याने हे शरीर आहे ते व्यापलेलं आहे. म्हणजे जीवात्मा तर या शरीरातील हृदयात एकाच ठिकाणी उपस्थित आहे, मात्र त्या जीवात्म्याने आपल्या चेतनेने पूर्ण शरीर आहे ते व्यापून टाकलेलं आहे. दुसरी ओळ पाहिली तर तिथे लिहिलं आहे सर्वत्र अवस्थितो देहे. तर सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी आणि अवस्थित म्हणजे स्थित झालेला देहे तथा आत्मा. तर हा जो आत्मा आहे तो त्याने धारण केलेल्या शरीरामध्ये उपस्थित आहे, स्थित आहे आणि त्या आत्म्याचा प्रभाव पूर्ण शरीरभर दिसतो आहे. तरीही तो आत्मा कसा आहे? न उपलिप्यते म्हणजे आत्मा शरीराशी लिप्त होत नाही. लिप्त होत नाही म्हणजे तो एंटँगल होत नाही, इन्व्हॉल्व होत नाही, गुंतून पडत नाही. तर वैष्णवाचार्य या संबंधी समजवतात की जो ब्रह्मदृष्टीमध्ये स्थित असलेला व्यक्ती आहे त्याने आत्म्याचं स्वरूप जाणलेलं आहे.
जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. हा आत्मा आहे, तो भगवंतांचा अंश आहे, तो सच्चिदानंद आहे, आध्यात्मिक आहे, दिव्य आहे, हे त्यांनी जाणलेलं आहे. भौतिक प्रकृती आणि आत्मा म्हणजेच जीवात्मा या दोन्ही भगवंतांच्या शक्ती आहेत आणि भगवंत हे परमेश्वर आहेत. ते सर्वांचं नियंत्रण करणारे आहेत, हे तो जाणतो. आत्मा, प्रकृती आणि भगवंत हे वेगवेगळे आहेत हे जाणून ह्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतलेला आहे. असा व्यक्ती आहे तो ब्रह्मदृष्टीमध्ये स्थित असलेला असतो. तो शारीरिक स्तरावर नसतो आणि शारीरिक स्तरावर राहून तो कोणाही प्रती भेदभाव सुद्धा करत नाही. तो जाणतोय की मी हे भौतिक शरीर नाहीये. माझ्या मनात जे इच्छा, द्वेष, सुख, दुःख जे काही प्रकट होतंय त्यांपासून पण मी वेगळा आहे, भिन्न आहे. या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत आणि मी मात्र आध्यात्मिक आहे, दिव्य आहे. मी कोणत्याही भौतिक वस्तूपासून शारीरिक स्तरावर राहून शाश्वत आनंद प्राप्त करू शकत नाही. केवळ आध्यात्मिक कार्य करूनच मी शाश्वत आनंद प्राप्त करू शकतो. तर अशा प्रकारे हा जो 33वा श्लोक आहे त्याचे शब्द आणि भाषांतर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आज विराम द्यायची वेळ झाली आहे, इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.